नमस्कार, आवाज़ इंडिया में आपका स्वागत है। महाराष्ट्र के जलगांव के जामनेर विधानसभा क्षेत्र में बीजेपी के वरिष्ठ नेता और मंत्री गिरीश महाजन ने अपने पूरे परिवार के साथ जाकर पोलिंग बूथ पर मतदान किया। महाजन परिवार ने जामनेर के न्यू इंग्लिश हाई स्कूल में मतदान किया। इस दौरान उनकी पत्नी साधना महाजन और अपनी बेटियों के साथ मतदान करने पहुंचे थे। महाजन इस दौरान मीडिया से बात करते हुए बीजेपी नेता और मंत्री गिरीश महाजन ने दावा करते हुए कहा कि इस बार महायुति पिछली बार के मुकाबले और अधिक सीटों पर अपनी जीत दर्ज करेगी। वहीं विपक्ष पर निशाना साधते हुए महाजन ने कहा कि महाविकास आघाड़ी के नेता, चाहे वो उद्धव ठाकरे हो या नाना पटोले हो, संजय राउत हो या फिर सुप्रिया सूले हो, इन सब की राजनीति बीजेपी के बिना अधूरी सी लगती है। आगे महाजन ने बीजेपी नेता विनोद तावड़े पर लगे पैसा बांटने के आरोपों को भी सिरे से खारिज किया। महाजन ने कहा कि इस मामले में विनोद तावड़े का कोई संबंध ही नहीं है और इस मामले में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी पहले ही अपनी भूमिका बता दी है। बहरहाल जामनेर से चुनावी लड़ाई और भी दिलचस्प होती जा रही है। अब देखना होगा कि मतदाताओं का रुझान किस ओर है और क्या मतदाता महाजन की उम्मीद पर खरे उतरते हैं या नहीं। तरी मतदानाला सुरुवात झालेली आहे। आम्ही सुद्धा या ठिकाणी सर्वांनी मिळून सहकुटुंब मी मतदान केलेलं आहे। दोन्ही मुली माझ्या आहेत, पत्नी आहे। आम्ही चौघांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे। मला वाटतं राज्यामध्ये सर्वत्र उत्साह आहे। आमच्या शहरामध्ये सुद्धा, आमच्या तालुक्यात सुद्धा मतदारांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी आहे आणि निश्चित मला खात्री आहे की यावेळेला 23 तारखेला जेव्हा निकाल येईल त्याला महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेमध्ये येईल। खूप मोठ्या बहुमताने आमची महायुती या ठिकाणी विजयी होईल। यावेळेला आमची महायुती आहे। मागच्या वेळेला युती होती, पण आपल्याला माहीत आहे युतीत निवडून आल्यानंतर उद्धवजी कसे निघून गेलेत, कसं त्यांनी आमच्याशी मिळेल गद्दारीच केली एक प्रकारे। पण आता यावेळेला आमची महायुती आहे। आम्ही तिघं सोबत आहोत, घटक पक्ष आमच्या सोबत आहेत। यावेळेला मी पुन्हा आपल्याला सांगेल की मतदारांमध्ये उत्साह आहे, जनतेमध्ये उत्साह आहे आणि अनेक गरीब कल्याणाच्या योजना सरकारने आम्ही या ठिकाणी आणल्यामुळे आता लोकांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत। म्हणून 14 मध्ये असेल, 2019 मध्ये असेल, त्यापेक्षाही जास्त मताधिक्य यावेळेला आम्हाला या ठिकाणी मिळेल। आमचे जास्तीत जास्त आमदार या ठिकाणी निवडून येतील। ते करणार, ते कुठे म्हणणार मी हारतोय म्हणून, त्याने ते म्हणावं। पण मला वाटतं 23 तारखेला जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला सगळ्या गोष्टी समोर येतील। घोडा मैदान आता समोर आहे। नाही, कसं आहे, निवडणूक म्हटलं की सगळे पक्ष ताकद लावत असतात, पण ज्यावेळेला आता काउंटिंग होईल, मतमोजणी होईल, त्यावेळेला कळेल कोणाची किती ताकद होती म्हणून। मोठ्या मताधिक्याने, म्हणजे आजपर्यंत मी 7वी टर्म माझी आहे, 6 टर्म मी निवडणुका लढवतोय, पण मला असं वाटतं की सर्वाधिक मतं ज्यावेळेला मला या ठिकाणी असतील, सर्वाधिक मतं। नाही, भाजपला कसं आहे, आता शेवटी महाविकास आघाडी, मग ते उद्धवजी असो, संजय राऊत असो, नाना पटोले असो का सुप्रियाताई असो, दररोज सकाळी त्यांना भाजपचं नाव घेतल्याशिवाय त्यांना ब्रेकफास्टही त्यांचा जात नाही आणि चहासुद्धा त्यांच्या म्हणजे खाली उतरत नाही, घशातून खाली उतरत नाही। ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे उठता बसता जागता झोपता त्यांना काही झालं तरी फक्त भाजपच दिसतं। त्यामुळे आता त्यांच्यामध्ये आता हा एक गुण आहे, दुर्गुण आहे असं म्हणू। मला वाटतं विनोदजींचा त्या गोष्टीशी काही संबंध नव्हता, त्यांनी त्या ठिकाणी खुलासा केलेला आहे। त्यानंतर ठाकूर वगैरे त्या दोघंही सोबत त्या ठिकाणी गेले, आपणही बघितलेलं आहे। आणि विनोदजींचा त्या पैशाचा काही संबंध नव्हता, ते तिकडनं जात होते, कार्यकर्त्यांनी बोलवलं आणि मोठ्या ठिकाणी ते बसलेले होते, असा खुलासा देवेंद्रजींनी केलेला आहे। त्यामुळे त्या गोष्टीशी विनोदजींचा काही संबंध नव्हता।